नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध 4 अध्याय 17। What's the name of the chapter? No. भूमाता पृथु महाराजांचा पृथ्वीवर क्रोध। श्लोक नंबर 1। मैत्रेय उवाच एवं स भगवान् वैन्यः ख्यापितो गुणकर्मभिः छन्दयामास तान् कामैः प्रतिपूज्याभिनन्द्य च। मैत्रेय उवाच एवं स भगवान् वैन्यः ख्यापितो गुणकर्मभिः छन्दयामास तान् कामैः प्रतिपूज्याभिनन्द्य च। मैत्रेय उवाच एवं स भगवान् वैन्यः ख्यापितो गुणकर्मभिः छन्दयामास तान् कामैः प्रतिपूज्याभिनन्द्य च। मैत्रेय उवाच मैत्रेय उवाच एवं स भगवान् वैन्यः ख्यापितो गुणकर्मभिः छन्दयामास तान् कामैः प्रतिपूज्याभिनन्द्य च। मैत्रेय उवाच एवं स भगवान् वैन्यः ख्यापितो गुणकर्मभिः छन्दयामास तान् कामैः प्रतिपूज्याभिनन्द्य च। मैत्रेय उवाच महर्षि मैत्रेय पुढे म्हणाले एवं अशा प्रकारे सह ते भगवान भगवंत वैन्यः वैन राजाच्या पुत्राच्या रूपातील ख्यापितः स्तुती झाल्यावर गुणकर्मभिः गुण आणि पराक्रम छंदयाम आस संतुष्ट केले तान त्या पाठकांना कामय विविध भेट वस्तू देऊन प्रतिपूज्य आदरपूर्वक अभिनंद्य प्रार्थना करून च सुद्धा
भाषांतर आहे. महर्षी मैत्रेय पुढे म्हणाले, महर्षी मैत्रेय पुढे म्हणाले, अशा प्रकारे पृथू महाराजांची स्तुती करणाऱ्या स्तुती पाठकांनी तत्परतेने त्यांच्या गुण आणि पराक्रमांचे वर्णन केले. शेवटी पृथू महाराजांनी आदरपूर्वक त्यांना विविध भेटवस्तू अर्पण केल्या आणि त्यांचे योग्य रीतीने पूजन केले. नो पर्पट. दुसरा श्लोक आहे, ब्राह्मण प्रमुखान वर्णान भृत्यामात्य पुरोधसः पौरांजान पदान श्रेणी प्राकृती समपूजयत. त्यानंतर पृथू महाराजांनी ब्राह्मणांच्या आणि इतर वर्णांच्या सर्व प्रमुखांचा, आपल्या सेवकांचा, मंत्रिमंडळाचा, पुरोहितांचा, नागरिकांचा आणि देशवासियांचा, अन्य जातीतील लोकांचा, प्रशंसकांचा आणि इतरांचा यथोचित आदर सत्कार करून त्यांना तृप्त केले. अशा प्रकारे ते सर्व आनंदित झाले. मैत्रेय ऋषी सांगत आहेत कथा. कोणाला? मैत्रेय ऋषी कोणाला सांगतायत कथा? विदुरजींना. विदुरजी मग प्रश्न विचारतात. विदुर उवाच कस्मात् ददार गोरूपम धरित्री बहुरूपिणी या दुदोह पृथुस्तत्र को वत्सो दोहनम चकिम. विदुरांनी मैत्रेयांना प्रश्न विचारला, हे ब्राह्मण श्रेष्ठ, धरित्री माता विविध रूपात प्रकट होऊ शकत होती, तरीही तिने गायीचे रूप का धारण केले? पृथू महाराजांनी तिचे दूध केव्हा काढले? त्यावेळी वासरू कोण झाले आणि दुधाचे भांडे कशाचे होते? इंटरेस्ट. प्रकृत्या विषमा देवी कृता तेन समा कथम तस्य मेधम हयम देवः कस्य हेतोरपाहरत. पृथ्वीचा पृष्ठभाग स्वभावताच काही ठिकाणी सखल आणि इतरत्र उंच असतो. पृथू महाराजांनी पृथ्वीचा असा पृष्ठभाग समान पातळीचा कसा केला? आणि स्वर्गाचा राजा इंद्र याने यज्ञात बळी देण्यासाठीचा घोडा का चोरला? सनत कुमाराद भगवतो ब्रह्मन ब्रह्म विदुत्तमात लब्ध्वा ज्ञानम सविज्ञानम राजर्षि काम गतिम गतः. सर्वश्रेष्ठ वेद पारंगत विद्वान अशा सनत कुमारांकडून राजर्षी पृथू महाराजांनी ज्ञान प्राप्ती केली. प्रत्यक्ष जीवनात उतरविण्याचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याने आपली इच्छित गती कशी साध्य केली? यच्चान्यद्यपि कृष्णस्य भवान् भगवतो प्रभो श्रवः सुश्रवसः पुण्यम पूर्वदेह कथाश्रयम भक्ताय मे अनुरक्ताय तव चाद्धोक्षजस्य च वक्तुम अर्हसि यो दुह्य अद्वैन्य रूपेण गामिना. पृथू महाराज हे भगवान श्री कृष्णांच्या शक्तीचे सामर्थ्यशाली अवतार होत. परिणाम स्वरूप त्यांच्या महान कार्यांविषयी कोणतेही वर्णन श्रवण करण्यास निश्चितपणे अत्यंत सुखकारक असते आणि ते मनुष्याच्या भाग्योदयास कारणीभूत ठरते. माझ्याविषयी सांगायचे तर मी सदैव तुमचा तसेच भगवान अधोक्षजांचाही भक्त आहे. विदुरजी बोलतायत. म्हणून वेन पुत्राच्या रूपाने गोरूप पृथ्वीचे दोहन करणाऱ्या पृथू महाराजांच्या सर्व कथा कृपा करून मला सांगा. हा प्रश्न आहे विदुरजींचा. ही कथा आता पुढे जाते.
मैत्रेय ऋषी सांगतात की अशा प्रकारे स्तुती पाठकांनी स्तुती केल्यानंतर पृथू महाराजांनी स्तुती पाठकांचा, त्याचबरोबर आपल्या राज्यातील सर्व वरिष्ठ मंत्रिमंडळ, प्रमुख, सेवक, नागरिक, सर्व देशवासियांचा, सर्व जातींमधल्या लोकांचा, प्रशासकांचा, प्रशंसकांचा, सगळ्यांचा, इतरांचा सगळ्यांचा सत्कार केला, आभार व्यक्त केलं. मग विदुरजींची उत्सुकता वाढली. विदुरजी म्हणतात की पुढची स्टोरी सांगा, की कशा प्रकारे पृथू महाराजांनी सनत कुमारांकडून ज्ञान प्राप्त केलं, ते ज्ञान प्रत्यक्ष जीवनात कसं उतरवलं, विदुरजींचा प्रश्न आहे. ऑफकोर्स विदुरजी कथा ऐकण्यामध्ये पण इंटरेस्टेड आहेत. विदुरजी विचारतात की मला माहिती आहे पृथ्वी माता तेव्हा दुःखी कष्टी होती आणि गायीच्या स्वरूपात ती पृथू महाराजांना घाबरून पळत जात होती. पृथू महाराजांनी कसं तिला पकडलं, कसं तिच्याकडून पुन्हा सगळं काही प्राप्त केलं. भूमाता, पृथ्वी माता काय देते? धनधान्य देते, हिरे जवाहरात देते, मेटल, धातू वगैरे देते. सगळं काही भूमाताच देते. सर्व काम दुगामही आपण ऐकलेलं आहे. परंतु गोमातेच्या रूपात असल्यामुळे हे सगळं जे आहे ते पृथू महाराजांनी तिच्या दुधाच्या रूपात काढलं. लाईक तुम्ही हे अक्षरशः पण, शब्दशः पण घेऊ शकता आणि काइंड ऑफ मेटाफोरिकल घेऊ शकता. त्यानंतर पृथू महाराजांनी बरेचसे यज्ञ केले, विशेष करून 100 अश्वमेघ यज्ञ केले. मग इंद्रजींनी येऊन त्याच्यामध्ये अडथळा आणला. हे बरेचसे अध्याय आहेत. या अध्यायामध्ये फक्त पृथ्वी मातेच्या बद्दलचा क्रोध सांगितलेला आहे आणि इंटरेस्टिंग अध्याय आहे. सध्या स्थिती देखील आपली जवळपास तशीच व्हायला लागलेली आहे. अजून पूर्णपणे तशी झालेली नाही जशी पृथू महाराजांच्या वेळेला झाली होती. पृथ्वी मातेनं पूर्णपणे सगळं द्यायचं बंद केलं होतं. पृथ्वी माता जसं समजावून सांगते. तर विदुरजींचे दोन प्रश्नातल्या 2 श्लोकांवरती श्रील प्रभुपाद तात्पर्य देतात. ते तात्पर्य आज आपण वाचूया. विशेष करून पृथू महाराजांनी सनत कुमारांकडून ज्ञान प्राप्त केलं आणि ते ज्ञान जीवनामध्ये उतरवलं. तिथे शब्द वापरलाय सविज्ञानम. भगवद्गीतेमध्ये देखील भगवंत बऱ्याचदा सांगतात ज्ञानम सविज्ञानम. ज्ञान तर आहेच, परंतु ते ज्ञान जेव्हा आपण जीवनामध्ये उतरवतो तेव्हा ते विज्ञान होतं, नाही तर ते ज्ञान म्हणूनच राहतं. प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचे ज्ञान प्राप्त केल्यावरती पृथू महाराजांनी काय केलं आणि पुढच्या श्लोकामध्ये जिथे विदुरजी म्हणतात पृथू महाराज तर भगवान श्रीकृष्णांचे सामर्थ्यशाली अवतार होतेच, त्यामुळे त्यांच्याबद्दल, त्यांचं गुणगान, त्यांची कीर्ती, त्यांच्याबद्दल ऐकायला कोणाला आवडणार नाही. अत्यंत सुखकारक असणारच आहे, सुसुखम, भाग्य, मंगलमयी असणारच आहे. एक शब्द वापरला गेलाय ते परत विदुरजी म्हणतात की मी देखील अधोक्षजाचा भक्त आहे. भगवंतांचं एक नाम आहे अधोक्षज. अधोक्षजाचा अर्थ असतो या प्राकृत इंद्रियांनी ज्याला समजावून घेता येत नाही त्याला म्हणायचं अधोक्षज. कृपा करून मला पृथू महाराजांची कथा सांगा. तर प्रभुपाद नेहमी सांगतात, आता बरेच दिवस झाला आपण ही एकच जोडी गुरु आणि शिष्याची आपण ऐकतोय. त्याच्यामध्ये छोटे छोटे गुरु शिष्य आले, परंतु बरेच दिवस झाला आपण मैत्रेय ऋषी आणि विदुरजी यांच्या जोडीबद्दल ऐकतोय. आणि मैत्रेय ऋषी जी कथा सांगतात त्याच्यामध्ये हिरण्याक्ष, वराह अवतार, देवहूती आणि कपिल देव
यांची कथा झाली, मग वेन राजाची कथा, दक्षाची कथा झाली, शिवजींची कथा झाली, ध्रुव महाराजांची कथा झाली. या सगळ्या कथेमध्ये आता भगवंतांचे अवतार हळूहळू यायला लागले. त्याच्या आधी भगवंतांच्या अवतारांची कथा नव्हती, परंतु तरीही तिथे गुरु शिष्य हे कॉम्बिनेशन आहेच. ध्रुव महाराजांना गुरु भेटले, देवहूतीला गुरु भेटले, हो की नाही. परंतु पहिल्या 2 स्कंदामध्ये श्रीमद भागवतमच्या विशेष करून हे गुरु शिष्य परंपरा आणि गुरु शिष्य मधला संबंध याच्याबद्दल जास्त माहिती मिळते आपल्याला, जी कंटिन्यू होते. त्याच्या श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये विशेष करून हे एस्टॅब्लिश केलेलं आहे की गुरु आणि शिष्य मधला संबंध कसा असला पाहिजे, गुरु शिष्य संबंध कसा असतो. जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे त्याचं हे स्पष्टीकरण आहे. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. श्रील प्रभुपाद तिथे आपल्याला समजावून सांगतात की बेस्ट शिष्य तोच असतो ज्याच्या हृदयामध्ये भगवंतांबद्दल आणि भगवंतांच्या भक्तांबद्दल आणि भगवंतांच्या भक्तांचा भगवंतांबद्दल असलेल्या संबंधाबद्दल ऐकण्यासाठी तो सदैव उत्सुक असतो, ईगरनेस असतो, व्हेरी ईगर. तहान भूक वेळ सगळं विसरून जो श्रवण करायला तयार आहे, त्याच्या हृदयामध्ये ही उत्कटता निर्माण झालेली आहे, तो बेस्ट शिष्य असतो. आणि असे शिष्य गुरुला पण आवडतात. विदुरजी परफेक्ट एक्झाम्पल आहेत त्याचे. परीक्षित महाराज तर आहेतच. पहिल्या स्कंदामध्ये हे जिथं श्रील प्रभुपाद समजावून सांगतात तिथे शिष्याच्या रूपात कोण आहे? शौनक ऋषी आहेत. शौनक ऋषी बरेचसे प्रश्न विचारतात सूत गोस्वामींना, तिथे प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात. तर पहिल्या स्कंदामध्ये शौनक ऋषी, परीक्षित महाराज, स्वतः सूत गोस्वामी सांगतात की मी देखील शिष्य होतो आणि मी ऐकले शुकदेव गोस्वामींकडून. तर बेस्ट शिष्य कोण असतो याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर सूत गोस्वामी स्वतः शुकदेव गोस्वामींचं गुणगान करतात. तिथे सांगितलेलं आहे बेस्ट गुरु कोण असतो. तर हे जे गुरु शिष्य मधला जो संबंध आहे तो संबंध पहिल्या श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये एकदम सॉलिड प्रॉपर एस्टॅब्लिश केलेला आहे. तर त्याच सिद्धांतावर आधारित इथे विदुरजी प्रश्न विचारतायत आणि विदुरजींच्या प्रश्नाला न कंटाळता मैत्रेय ऋषी उत्तर देतात. प्रश्न हे आज्ञापूर्वक, आज्ञाधारक, काय म्हणतात त्याला, प्रभुपाद नेहमी सांगायचे सबमिसिव्ह ऍटिट्यूडने असले पाहिजेत, ना की चॅलेंजिंग ऍटिट्यूडने असले पाहिजेत. तर विशेष करून कथेवरती जास्त श्रील प्रभुपाद तात्पर्य लिहित नाहीत. कारण कथा एंटरटेनमेंटसाठी असते, परंतु कथेतला जो तात्पर्य असतो त्या तात्पर्यावरून आपल्याला ज्ञान देण्याचं काम आपले आचार्य गुरु करतात. श्रील प्रभुपाद या 2 श्लोकांवरती तात्पर्य देतात जिथे विदुरजी म्हणतात की सनत कुमारांकडून पृथु महाराजांनी ज्ञान प्राप्ती केली आणि ते ज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरवलं. तर अशा भगवंतांच्या अवताराबद्दल ऐकायला सदैव मला आवडेल. प्रभुपाद म्हणतात गुरु शिष्य परंपरेतून चालत येणारे 4 वैष्णव संप्रदाय आहेत. ब्रह्मदेव, लक्ष्मी देवी, सनत कुमार, ज्यांचे प्रमुख आहेत ते चतुष्कुमार आणि भगवान शिवजी, या 4 4 संप्रदायाचा प्रारंभ होतो. या 4ही गुरु शिष्य परंपरा अद्यापी प्रचलित आहेत. अजून देखील हे 4ही गुरु शिष्य परंपरा चालू आहेत. आपण कुठल्या परंपरेत येतो या 4मधल्या? ब्रह्मदेवांच्या का लक्ष्मी देवीच्या का चतुष्कुमारांच्या का शिवजींच्या?
ब्रह्मथवन. हरी बोल. कुठला आहे तो? ब्रह्मदेवांच्या. म्हणून काय म्हटलं जातं? ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. प्रभुपाद हे गौड देशामध्ये जन्मले. श्री चैतन्य महाप्रभू गौड देशात जन्मले म्हणून त्या संप्रदायाच्या नावामध्ये आलं गौडिया, नाहीतर हा ब्रह्म संप्रदायाचा आहे. चैतन्य महाप्रभूंनी हे ज्ञान आणि दीक्षा जिथून घेतली, त्यांचे गुरु ईश्वरपुरी यांनी दीक्षा घेतली मध्वाचार्यांकडून, उडपी मधील मध्वाचार्यांकडून. त्यामुळे त्याच्या या संप्रदायामध्ये मध्वा शब्द आला. आणि ऍक्च्युली ही परंपरा कुठून आलेली आहे? ब्रह्मदेवांपासून आलेली आहे. ब्रह्म मध्वा गौडीय संप्रदाय. काही काही लोक म्हणतात गौडीय शब्द वापरू नका. गौडीय शब्द हा गौडीय मठासाठी पण वापरला जातो आणि गौडीय संप्रदायासाठी पण. संप्रदायाने बघितलं गेलं तर आपण गौडीयच आहोत, परंतु गौडीय मठाशी आपला काही संबंध नाही. हे संप्रदाय अजूनही आहेत. त्याला आता श्री संप्रदाय, निंबार्क संप्रदाय आणि काय म्हटलं जातं? रुद्र संप्रदाय. साऊथ इंडियामध्ये प्रचलित आहेत हे बाकीचे सगळे. नॉर्थ इंडियामध्ये मोस्टली दुसरे पण आहेत, पण मोस्टली गौडीय संप्रदाय चैतन्य महाप्रभूंच्या अवतारामुळे जास्त प्रचलित झाला. पृथू महाराजांनी स्वतः दाखवून दिल्याप्रमाणे जो मनुष्य दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी गंभीर आहे, त्याने या 4 गुरु शिष्य परंपरेमधील एकामधून गुरु अर्थात आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केलाच पाहिजे. असे म्हटले आहे की मनुष्याने जर या 4 संप्रदायांपैकी एकाकडून मंत्र स्वीकारलेला नसेल तर त्याचा तथाकथित मंत्र कलियुगात मुळीच प्रभावी ठरणार नाही. व्हेरी इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली. तुम्हाला थोडंसं विचित्र वाटेल ऐकायला, ह्याच्यावर आपण कधी चर्चा करत नाही, परंतु विशेष करून भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर पण आहे, परंतु विशेष करून भारताच्या बाहेर मोहम्मद पैगंबर आले आणि त्यांनी वेगळा संप्रदाय निर्माण केला. प्रभू येशू ख्रिस्त आले, त्यांनी वेगळा संप्रदाय निर्माण केला. ते पण अधिकृत आहेत. श्रील प्रभुपाद सांगतात ते देखील अधिकृत संप्रदाय आहेत. परंतु भारतामध्ये हे 4 संप्रदाय अधिकृत आहेत. याला 4ला सोडून जे कोणी भोंदूगिरी करत असतात, तुम्हाला कितीही शुद्ध वाटले तरी तिथे जाऊ नका, असा श्रील प्रभुपादांचा उपदेश आहे. कोणताही गुरु असू दे, आचार्य असू दे, मठाधिपती असू दे, त्यांनी मठ निर्माण केला असू दे, संस्था निर्माण केलेली असू दे भक्तीच्या प्रचार प्रसारासाठी, त्याने या 4 पैकी एका संप्रदायाला चिकटलेलं, कनेक्टेड असलेला असला पाहिजे. नाहीतर त्यांचा मंत्र. आणि बघा, जनरली या 4 संप्रदायाला जे कनेक्टेड नसतात ते स्वतःचा मंत्र पण वेगळाच शोधून काढतात. शास्त्रामध्ये त्या मंत्राचा काही संबंध नाही. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने भारतामध्ये हे सगळ्यात जास्त चालतं. आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जरा अतिच जास्त चालतं. कारण जीव हा भौतिक जगामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी आलेला आहे आणि पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी अध्यात्मापेक्षा बेस्ट मार्ग नाही. आणि मग अशा प्रकारे अध्यात्मामध्ये पद प्रतिष्ठा मिळवणारे हे सगळे डोंगी साधू, गुरु, बाबा, बुवा चुकीचा प्रचार करतात, चुकीचा मंत्र देतात. उद्देश असतो पैसा आणि प्रसिद्धी मिळवणे, त्यामुळे काय फरक पडतो? बघ नाही. हे आर्ट ऑफ लिव्हिंग, ईशा फाउंडेशन, हे सगळे अपसंप्रदाय आहेत ऍक्च्युली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे आहेत, काय नाव त्यांचं, श्री रविशंकर, ते तर सरळ सरळ मायावादी आहेत.
आपल्या इंटरव्ह्यू मध्ये वगैरे ते सांगतात देखील, सगळे भगवान आहेत, मी पण भगवान आहे, तुम्ही पण भगवान आहे. हे ईशा फाउंडेशन वाले जग्गी वसुदेव जे वगैरे आहेत, यांचं काय चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती नाही, कोणालाच कळत नाही. परंतु इंद्रिय तृप्तीचा मेवा दिला जातो, इंद्रिय तृप्तीचा लाडू पुढे ठेवला जातो, त्यामुळे बरेचसे अनुयायी निर्माण होतात ऑटोमॅटिकली. स्वतः बुलेटवर फिरतो म्हटल्यावर काय तुम्हाला, हो की नाही. प्रभुपाद इथे सांगतात की या 4 संप्रदायापैकी एकाकडून मंत्र स्वीकारलेला नसेल तर त्याचा तथाकथित मंत्र कलियुगात मुळीच प्रभावी ठरणार नाही. वर्तमान काळी सध्या स्थितीला अधिकृतता नसलेले अनेक भोंदू संप्रदाय निर्माण झालेले आहेत. प्रभुपाद म्हणतात ना, अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून प्रमाणित, कधी कधी प्रामाणिक म्हणतात, कधी प्रमाणित म्हणतात. प्रमाणितचा अर्थ असतो या 4 संप्रदायामध्ये कनेक्टेड असलेला, याचा अर्थ असतो प्रमाणित किंवा अधिकृत. वर्तमान काळी अधिकृतता नसलेले अनेक भोंदू संप्रदाय निर्माण झालेले आहेत आणि ते लोकांना अनधिकृत मंत्र देऊन मानव समाजाची दिशाभूल करीत आहेत. या तथाकथित संप्रदायातील अपात्र आणि लुच्चे लोक वेदोक्त विधिनिषेधांचे मुळीच पालन करीत नाहीत. हे मी जे मगाशी म्हणालो ना की आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणा किंवा ईशा फाउंडेशन, ब्रह्माकुमारी, there's a great history of ब्रह्माकुमारी also. ज्याने ही सुरुवात केली ना ब्रह्माकुमारी, ऍक्च्युली तो माणूस होता, पुरुष होता, आणि नंतर आता ह्याच्यामध्ये सगळे स्त्रियाच आहेत, अम्मा वगैरे सगळ्या, पण तो ऍक्च्युली तो पुरुष होता आणि तो एक नंबरचा स्त्री लंपट होता ऍक्च्युली. त्या स्त्री लंपटगिरीतून ही संस्था निर्माण झाली, नंतर त्याचं आध्यात्मिकरण झालं. अमेझिंग हिस्ट्री आहे या सगळ्यांची. परंतु जे छोटे मोठे असतात ना, जसं की आता मुंबईमध्ये एक ते आहे बघा, काय देवी मा का काय मा, राधेमा, एक 5-6 वर्षापूर्वी, 5 नाही 8-10 वर्षापूर्वी मी अमेरिकेत होतो, तेव्हा खूप फेमस झाली होती ती, ते राधेमा. त्यानंतर असे बरेचसे आहेत आणि लोक पण भुलतात. एक 4-5 दिवसापूर्वी मी तुम्हाला एक बातमीचा एक व्हिडिओ पाठवलेला बघा, तुम्ही बघितला की नाही माहिती नाही. लंडन मध्ये इमॅजिन करा, हा व्यक्ती UK मध्ये, लंडन मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता बरेच वर्ष, तिथे घर घेतलेलं, परमनंट रेसिडेन्सी होती, आणि याच्या दोन्ही मुली या थोड्याशा मतिमंद आणि अपंग होत्या, आहेत. जस्ट मागच्या महिन्यात झालेली गोष्ट आहे ही, बरेच वर्ष होत होती. थोडासा अध्यात्माचा कल होता, त्यामुळे काहीतरी सांगितलं त्यांनी, गोंदवलीकर महाराजांचं काहीतरी तो करायचा. मग त्याला कुणीतरी एक माताजी भेटली, तिने एका बाबा बुवाला भेटवलं आणि यांनी रॅकेट करून त्याला काहीतरी 14 का 20 कोटीला लुटलं त्या माणसाला, सॉफ्टवेअर इंजिनियरला. कॅन यू इमॅजिन? मागच्या महिन्यात घडलेली घटना आहे. म्हणजे त्याला अक्षरशः लंडन मधलं घर विकायला लावलं, पुण्यामध्ये त्याचे 2-3 घर प्लॉट होते ते विकायला लावले, सगळे जेवढे FD होते, सेव्हिंग होते, सगळं काढून घेतलं त्याच्याकडून, फक्त तुझ्या मुलीला बरं करतो या आमिष दाखव. भारतामध्ये लोकांना वाटतं की अध्यात्म म्हणजे आपल्या भौतिक प्रॉब्लेम सोडवणारा मार्ग. भौतिक प्रॉब्लेम सोडवण्याचा हा मार्ग नाहीच आहे, भौतिकतेतून सुटायचा मार्ग आहे. हेच जवळजवळ 99% लोकांना माहिती नसतं. आणि मग आपण फिरतो, या देवी, त्या देवता, हा बाबा, तो फकीर, बोक्का, अबीर, गुलाल करत, नवस तापस करत, हे चालू आहे सगळं. आणि मग यातून धोका खाल्लेले जे असतात, फटके खाल्लेले जे असतात, त्यांना खरं अध्यात्म जरी तुम्ही सांगायला गेला तरी तुमच्यावरती विश्वास ठेवत नाही. ही परिस्थिती आहे. जे अधिकृत संप्रदाय आहेत
ब्रह्माजींपासून, लक्ष्मी देवीपासून, सनत कुमारांपासून आणि शिवजींपासून सुरू झालेले 4 अधिकृत जे संप्रदाय आहेत त्यांची पण जवळजवळ आता वाट लागलेली आहेत. शुद्ध भरपूर याच्यामध्ये. तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेला, रामानुजाचार्यांचे कट्टर फॉलोअर्स तुम्हाला शोधावे लागतील, पण ऍक्च्युली असे लगेच सापडणारे भोंदू असतात, लक्षात ठेवा. लगेच सापडतात म्हणजे ते काहीतरी भानगड आहे. मध्वाचार्यांचे कट्टर, मध्वाचार्याचे जेवढे अनुयायी आहेत, मी स्वतः पाहिले, कारण मी उडपीमध्ये राहायला होतो 1 वर्ष. मध्वाचार्यांचे जेवढे अनुयायी आहेत ते सगळे कर्मकांडामध्ये गर्क आहेत. मध्वाचार्यांची फिलॉसॉफी चुकीची नाही आहे. मध्वाचार्यांची फिलॉसॉफीच इकडे चैतन्य महाप्रभूंकडून आपल्याकडे आली, परंतु मध्वाचार्यांचे अनुयायी सगळे कर्मकांडामध्ये गेले. परंतु उडपीमध्ये मला अशी काही लोक भेटले जे खरोखर मध्वाचार्यांचे अनुयायी आहेत. त्यामुळे हे 4 संप्रदाय शुद्ध आहेत अजूनही, परंतु तुम्हाला शोधावे लागतील. परंतु या 4 संप्रदायामध्ये देखील इतकी भेसळ झालेली आहे सध्या, महाभयानक प्रमाणामध्ये. आणि कलियुग जसा जसा प्रोग्रेस होत जाणार तस हे अतिच होत जाणार, अति 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 होत जाणार. लोक पदासाठी, प्रतिष्ठेसाठी, पैसा मिळवण्यासाठी काही करणार. हा संप्रदाय सोडणार तिथे जाणार, तो संप्रदाय सोडणार इथे जाणार, या गुरुला सोडणार तिथे जाणार. पद, प्रतिष्ठा, शुक्र, विष्ठा सगळं चालू आहे. ज्ञान आणि विज्ञान, जे इथं विदुरजी म्हणतात, ज्ञान आणि विज्ञानाचा प्रचार करणे हा उद्देश आता कलियुगामध्ये राहणार नाही. दीक्षा आणि पद प्रतिष्ठा हा उद्देश राहणार. 4 दिवसात दीक्षा घेतली, कारण दीक्षा घेतल्याशिवाय प्रचार करता येत नाही असं वाटते काही लोकांना. आणि मग पुढे प्रचार करताना पण दीक्षेचा आमिष दाखवूनच लोकांना गोळा करायचं. हा प्रकार चालू आहे सध्या इस्कॉन आणि गौडिया मठामध्ये. इस्कॉन मध्ये वैतागलेले लोक गौडिया मठामध्ये जातात, गौडिया मठामध्ये वैतागलेले लोक इस्कॉन मध्ये येतात, आणि त्यांना दीक्षेचं प्रलोभन दाखवून ओढून घेतलं जातं इकडून तिकडे, तिकडून इकडे. गौडिया मठामधले सगळ्यात फेमस लोक आहेत ऍक्च्युली, कारण प्रभुपादांनी सगळं हार्डवर्क केलं, शास्त्र लिहून ठेवले, प्रचार केला, मंदिरं बांधली, सेंटर्स निर्माण केले, जगभर सगळं केलं. आता या मंदिरांमध्ये, सेंटर्स मध्ये प्रभुपादांच्या भ्रष्टाचार आणि अत्याचार चालू आहे म्हणून वैतागलेल्या लोकांना दीक्षेचं आमिष दाखवून ओढून घ्यायचं काम गौडीय मठावाले करतात. आणि बरेचसे लोक मग असे वैतागून गौडीय मठाकडे जातात, आणि गौडीय मठामध्ये 1-4 वर्ष घालवल्यावर मग त्यांच्या लक्षात येतं की अरे इथं पण सगळं भेसळच आहे, इथं तर जादा भेसळ आहे. कारण प्रभुपाद ज्या गौडीय मठाला सोडले तिथं किती भेसळ असणार आहे, अति महाभयानक भेसळ असणार आहे, तिथं जाऊन काय उपयोगाचं. परंतु लोकांना दीक्षा हवी असते, दीक्षा 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 दीक्षेच्या मागे लागलेत. या दीक्षेचा उपयोग काय, ज्या दीक्षेने तुम्हाला ज्ञान मिळणार नाही, त्या ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर होणार नाही, त्या दीक्षा घेऊन उपयोग तरी काय, हो की नाही. आणि संस्था म्हणजे संप्रदाय नसतो की तुम्ही इस्कॉन किंवा गौडीय मठातून दीक्षा घेतला नाही तरी तुम्ही ब्रह्मा, मध्वा, गौडीय संप्रदायाला तुम्ही कनेक्ट होणार नाही, असं लोकांच्या डोक्यात खूळ घातलं जातं. म्हणजे हे तुम्ही या ब्रह्म, मध्वा, गौडीय संप्रदायाला कनेक्ट होणार नाही म्हणून कुणाकडून पण दीक्षा घ्यायची. दीक्षेचा अर्थ इथे ध्रुव महाराजांनी समजावून सांगितला. दीक्षेचा अर्थ इथे स्वतः विदुरजी समजावून सांगतायत की सनत कुमारांकडून पृथू महाराजांनी ज्ञान प्राप्ती केली, ही पृथू महाराजांची दीक्षा होती. त्या ज्ञानाचं जीवनात प्रत्यक्ष उतरवण्यासाठी पृथू महाराजांनी काय केलं मला समजावून सांगा, विदुरजी म्हणतात. विदुर, आता आपण जवळजवळ 2 वर्ष झालं विदुर आणि मैत्रेय ऋषींमधला संबंध आणि कथा वाचतोय की नाही. जवळजवळ 2 वर्ष होतात, 1.5 वर्ष तरी होत आलं. मैत्रेय ऋषी आणि विदुरजीचं संवाद चालू आहे. त्या संवादामध्ये कुठे तुम्हाला आढळलं विदुरजी म्हणतात मैत्रेय ऋषींना, माझ्या दीक्षेची थोडी अरेंजमेंट करा, काहीतरी तुमच्याकडून दीक्षा द्या, नाही तर कुठेतरी कनेक्ट करा मला, हो की नाही. आणि ज्ञान देखील बघा, पहिल्यांदा विदुरजींनी कोणाला विचारलेलं ज्ञान द्या म्हणून,
उद्धवला विचारलेलं, कारण उद्धव भेटलेला विदुरजींना. विदुरजी तीर्थाटन करतायत, घर सोडलंय त्यांनी. तिथे पहिल्यांदा उद्धवजी भेटले. उद्धवजींनी सांगितलं भगवान श्रीकृष्ण गेले परत आपल्या आपल्या धामामध्ये, पण तो जाता जाताना तुमची आठवण काढली विदुरजी. बास, विदुरजींच्या मनामध्ये असं काही परिवर्तन झालं की आता मला इथे बसून भगवंतांबद्दल श्रवण केलंच पाहिजे. उद्धवजींना विचारलं काय म्हणाले मला सांगा. तर उद्धवजी म्हणाले मी त्याच्यासाठी पात्र व्यक्ती नाही, माझ्यासोबत मैत्रेय ऋषी पण होते, ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत, तुम्ही मैत्रेय ऋषींकडूनच श्रवण करा. बघा, हा पण एक एटिकेट असतो, हा एक शिष्टाचार असतो. दीक्षा म्हणजे काय लक्षात घ्या, नाही तर उगीच तुम्ही पण याचा गैरसमज करून घ्या. प्रभुपादांनी म्हटलं या 4 पैकी एकामध्ये तुमची दीक्षा झाली पाहिजे. प्रभुपाद दीक्षा झाली पाहिजे म्हणत नाहीत काय, प्रभुपाद काय म्हणतात, या 4 गुरु शिष्य परंपरामधील एकामधून गुरु अर्थात आध्यात्मिक गुरुचा तुम्ही स्वीकार केलाच पाहिजे. विदाउट गुरु काही लोकांना प्रचार करायचा आहे, ते पण खूप महा डेंजरस काम असतं, लक्षात ठेवा. सध्या स्थितीला अनधिकृत भोंदू संप्रदाय निर्माण झालेले आहेत आणि ते लोकांना मंत्र देऊन मानवी समाजाची दिशाभूल करत आहेत. या तथाकथित संप्रदायातील अपात्र आणि लुच्चे लोक वैदिक विधी निषेधांचे मुळीच पालन करत नाहीत. आता हे बघा, हे राधे मा वगैरे आहेत ना, वेदांचा आणि ह्याचा काही संबंधच नाही यांचा, बिलकुल, म्हणजे 1% पण नाही. श्री श्री रविशंकर वगैरे थोडीफार सिद्धी आहे त्यांच्याकडे, बरेच मंत्र तंत्र माहिती आहेत त्यांना. हे राधेमा बिदेमा आहेत ना, हे राम रहीम मध्ये झालेला, काय नाव त्याचं, राम रहीमच ना, पंजाब मध्ये राम रहीम, अँड देन दिस संत लोकपाल महाराज, हे यांचा तर काही संबंधच नसतो कशाशी, कुठेही काही पण चालू असत. म्हणून त्यामुळे प्रभुपाद जेव्हा असे शब्द वापरतात ते काही चुकीचे नाही आहेत. लुच्चे हे आहेतच, लुच्चे ऍक्च्युली, पद प्रतिष्ठा पैसा ह्याच्यासाठी सगळं चाललेलं असतं. ते जरी सर्व प्रकारच्या पाप कर्मांच्या आहारी गेलेले असले तरी इतरांना मंत्राचा अनुग्रह देऊन त्यांची दिशाभूल करतात. स्वतः पाप करण्यामध्ये बिझी असतात आणि इतरांना आमिष दाखवायचं, म्हणजे हे प्रॉब्लेम फिक्स करतो, ते प्रॉब्लेम फिक्स करतो. शिल प्रभुपादांच्या काळात तर असे गुरु एक होते, अमेरिकेला लंडनला वगैरे जायचे आणि तिथे दुकान टाकून बसायचे. $35 मंत्र, $35 बरा, मंत्र घ्या, जावा, तुमचा माझा काही संबंध नाही. इथे भारतातल्या ढोंगी लुच्च्या या गुरु माता वगैरे आहेत, त्यांना ऍटलिस्ट थोडं कष्ट घ्यावं लागतं आपल्या अनुयायी गोळा करायला, अनुयायी टिकवून ठेवायला. अमेरिकेत वगैरे आणि तेव्हा ऍक्च्युली दुसरं महायुद्ध जस्ट झालेलं, जगामध्ये खूप अस्थिरता होती, लोकांना शांती समृद्धी कुठे मिळवायचं माहिती नव्हतं. आणि फार ईस्ट म्हणजे भारत, चायना या देशांमध्ये स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता खूप आहे, हे युरोपियन अमेरिकन लोकांना कळालेलं. त्यामुळे कुठलाही साधू योगी स्वामी जर गेला ना अमेरिकेत, युरोपमध्ये, त्याला खूप मान द्यायचे लोक. त्यामुळे खूप स्वामींनी लुटलं तिकडे जाऊन, दुकान काढून. ऍक्च्युली $25 मंत्र, $25 सिद्धी, हे सगळा प्रकार चालू आहे, आजही चालू आहे. आज जरा सायन्सचं युग असल्यामुळे लोकांचा अध्यात्मावरचा कलच निघून गेलेला आहे, त्यामुळे अशा साधू बाबा बुवांकडे लोक कोणी बघत नाहीत. त्यांच्या लक्षात आले हे बोंदगिरी किती आहे, पण तो आजही चालू आहे. तसं आहे बघा, हा सॉफ्टवेअर इंजिनियर 14 कोटी, मला आश्चर्य वाटत होतं, 14 कोटी रुपये, आणि ते एकदम पण नाही दिले त्यांनी, हळूहळू दिले, त्याच्या लक्षातच आलं नाही तोपर्यंत. म्हणतात ना, लिमिट कुठे कोण ठरवणार, त्याच्यातला प्रकार आहे. ते स्वतः पाप कर्म करत असतात, इतरांना मंत्राचा अनुग्रह देऊन त्यांची दिशाभूल करतात. तथापि बुद्धिमान लोकांना कळते की असे मंत्र कधीच यशस्वी व प्रभावी ठरत नाहीत.
म्हणून ते अशा अचानक उद्भवलेल्या भोंदू आध्यात्मिक संस्थांना कधीच उत्तेजन देत नाहीत. लोकांनी अशा निरर्थक संप्रदायांपासून अत्यंत सावध राहिले पाहिजे. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काही सुविधा मिळवण्याच्या हेतूने या युगातील दुर्दैवी लोक अशा भोंदू आणि फसवेगिरी करणाऱ्या तथाकथित संप्रदायांकडून मंत्र दीक्षा घेतात. तुम्ही एक गोष्ट विचार करा. प्रभुपादांचा जर तुम्ही हात धरला आणि प्रभुपादांची पुस्तक आणि प्रभुपादांचं श्रवण करायचं सोडून दुसरं कशाच्यावरही विश्वास ठेवला नाही, तुम्हाला कोणी फसवू शकेल का? म्हणून आपल्या संस्थेमध्ये बघा, या इस्कॉन मध्ये देखील जे लोक फसत आहेत त्यांची पण लक्षण, त्यांचं प्रथम लक्षण असतं प्रभुपादांच्यावर विश्वास नाही, प्रभुपादांचं श्रवण नाही. काही ठिकाणी जबरदस्तीने तुम्हाला प्रभुपादांपासून दूर न्यायचं काम हे लुच्चे गुरु करतात. परंतु तुम्हाला अक्कल असली पाहिजे ना. भगवद्गीता भागवतम लपवून तर ठेवलेली नाहीये प्रभुपादांची, नाही. सगळ्या मंदिरामध्ये काउंटरवरती आहे. आता दुसऱ्या गुरूंचे हजारो पुस्तक पण आहेत, परंतु अजूनही भगवद्गीता भागवतम हळूहळू बंद होतील. तुम्ही भाग्यवान आहात, भगवद्गीता भागवतम प्रभुपादांची तुमच्या हातात पडलेली आहे. आता तुम्ही विचार करा, हा तात्पर्य आजचा वाचल्यानंतर तुमची फसवणूक होऊ शकते का? कधीच होणार नाही. पण तू या तात्पर्यापर्यंत आला तर, आणि म्हणूनच तुम्हाला येऊ देत नाहीत हे गुरु लोक या तात्पर्यापर्यंत. लॉजिक लक्षात येते का तुमच्या? प्रभुपाद किती छान सांगतात बघा. लोकांनी बघा, बुद्धिमान लोकांना कळते की असे मंत्र कधीच यशस्वी प्रभावी ठरत नाहीत, म्हणून अशा अचानक उद्भवलेल्या भोंदू आध्यात्मिक संस्थांना कधीच उत्तेजन बुद्धिमान लोक देत नाहीत. लोकांनी अशा निरर्थक संप्रदायांपासून अत्यंत सावध राहिले पाहिजे. प्रभुपाद सांगतात अत्यंत सावध राहिले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, प्रभूजी मी श्री श्री रविशंकर किंवा ईशा फाउंडेशन काय नाव त्याचं, जग्गी वासुदेव यांच्या शिष्यांना मी भेटलोय, अत्यंत बुद्धिमान आहेत, इंटेलिजंट आहेत. कशात इंटेलिजंट आहेत? भौतिक विज्ञानामध्ये इंटेलिजंट आहे. त्या इंटेलिजन्स, त्या बुद्धिमत्तेचा इथे उल्लेख केलेला नाहीये. खरी बुद्धिमत्ता, पहिली गोष्ट, माणूस बुद्धिमान तेव्हाच असतो जेव्हा त्याला कळतं की या भौतिक जगामधल्या गोष्टी मला इंटरेस्ट नाहीये. त्याला खरी बुद्धिमत्ता म्हणायची. म्हणून पुढच्या वाक्यात प्रभुपाद लिहितात, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काही सुविधा मिळवण्याच्या हेतूने या युगातील दुर्दैवी लोक अशा भोंदू साधूंकडे जातात. इंद्रिय तृप्तीची इच्छा पूर्ण होईल म्हणजेच काय, या भौतिक जगातलं काहीतरी मला मिळेल. मग तुम्ही भौतिक जगात मिळवण्यासाठी विज्ञान सफिशियंट आहे तुम्हाला बुद्धिमान बनवायला. अशा भोंदू बाबांकडे जायची पण काही गरज नाही. म्हणून अशा भोंदूंकडे जाणारे ना सायंटिस्ट लोक विद्वान असतात, बरेच विद्वान असतात. खरी बुद्धिमत्ता कुठली? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण कोणाला खरा बुद्धिमान म्हणतात? ज्याला भगवान श्रीकृष्णच सर्व काही आहे हे समजलं. या भौतिक जगामधलं काहीही आपल्याला आनंद देऊ शकत नाही हे ज्याच्या लक्षात आलं, तो खरा बुद्धिमान. हे ज्याच्या लक्षात आलं नाही ना, तो या भौतिक जगातलं काहीतरी मिळवण्यासाठी भोंदू बाबा बुवांकडे जाणारच. कारण त्याची इच्छाच तशी आहे. आणि या भोंदू बाबांना पण माहिती आहे, जोपर्यंत आपण हा गाजर दाखवणार तोपर्यंत आपल्याकडे लोक येणार. हे सगळीकडे चालू आहे. हे प्रभुपादांनी लिहिलेलं आहे. जस्ट इमॅजिन. तुम्हाला आजपर्यंत तुम्ही बरेच वर्ष तुम्ही क्लासला येत आहे, तुम्हाला वाटत असेल की मी श्यामानंद प्रभू स्वतःचे वाक्य घालून बोलतात की काय. सेम टू सेम वाक्य आहे बघा, प्रभुपादांनी म्हटलेलं आहे. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काही सुविधा मिळवण्याच्या हेतूने या युगातील दुर्दैवी लोक अशा भोंदू आणि फसवेगिरी करणाऱ्या तथाकथित संप्रदायांकडून मंत्र दीक्षा घेतात. काय तुम्हाला एवढं का वाटतं? मंत्र दीक्षा घेतल्याशिवाय तुमच्या जीवनात काही होणारच नाही असं का वाटतंय तुम्हाला?
मंत्राला महत्व असतं तर कलियुगामध्ये सगळीकडे मंत्रच म्हणत फिरले असते लोक. मंत्र म्हणजे जे टिपिकल मंत्र असतात ठराविक गोष्टीसाठी. या कलियुगामधला जो मंत्र आहे तो भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी लॉकर मधून काढून सगळ्यांच्या समोर ठेवलाय. ज्याला पाहिजे त्याला घ्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बस. अजून कुठली मंत्र दीक्षा पाहिजे तुम्हाला? नाही प्रभूजी, ते सेकंड दीक्षा असते, ब्राह्मण दीक्षा म्हणतात काहीतरी, ती पण मिळवून द्या की मला जरा. माझ्याकडे काही जण येतात असं विचारायला. मी त्यांना हात जोडून सांगतो, अरे माझीच झालेली, तुला कुठून देऊ? नाही, त्याच्यामध्ये गायत्री मंत्र म्हणायला मिळते. गायत्री मंत्र म्हणायला मिळवायचं नसतंय. जो गायत्री मंत्र म्हणतो ना तो या जगातला माणूसच नसतो. खरोखर जो म्हणतो, हे ढोंगी लोक म्हणतात पॅन्ट शर्ट घालून, त्याला काय अर्थ नाही. शब्द कोणीही उच्चारू शकतो. ते हृदयापर्यंत जाऊन त्याचं ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर करायचं काम कोण करतं? गुरु करतो. मग अशा गुरुनेच तुम्हाला गायत्री मंत्र दिलेला असला पाहिजे. नसेल तर काय उपयोग आहे त्या गायत्री मंत्राचा आणि 25 रुपयाच्या जनेऊचा? प्रभुपाद नेहमी म्हणायचे, प्रभुपादांच्या काळात 5 रुपयाला मिळायचे जनेऊ. प्रभुपाद नेहमी म्हणायचे, काय उपयोग, मी पण विकत आणून घालू शकतो 5 रुपयाचा जनेऊ. लोकांना लुटायचं असेल तर आणि लोकांना कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर खोटा जनेऊ द्यायचा सगळ्यांना 5-5 रुपयाचा आणि सांगायचं तुम्ही आजपासून माझे शिष्य, माझ्या कंट्रोलमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. जो या दीक्षाच्या लालचमध्ये पडला ना तो कधी शुद्ध भक्त होऊ शकत नाही. याचा अर्थ लक्षात घ्या. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दीक्षा घेतली नसली पाहिजे किंवा घ्यायची गरज नाही, परंतु या दीक्षाच्याच चक्करमध्ये तुम्ही पडला ना, संपला तुम्ही. ऍक्च्युली कित्येक चांगले भक्त मी बघितलेले आहेत, दीक्षाच्या मागे लागतात आणि स्वतःची भक्ती नष्ट करून टाकतात. दीक्षाच्या आमिषापोटी कुठूनही जाऊन दीक्षा घ्यायची. अरे त्याचा कुठूनही घेतला. काही लोक म्हणतात प्रभूजी काय फरक पडतो, इथून घेतला आता काय, मला तर शुद्धतेने भक्ती करायची आहे, विसरून जायचं. अरे पण ज्याच्याकडून दीक्षा घेतली ना तो तुझा गुरु झाला. कुठून पण घेऊन कसं चालेल? याचा अर्थ तुला पण दाखवण्यासाठी दीक्षा घ्यायची आहे, लोकांना पण दीक्षेचा आमिष दाखवायचा आहे. दिस इज व्हेरी बॅड. तुकाराम महाराजांना कुठे दीक्षेसाठी भरकटलेलं आपण वाचत नाही. तुकाराम महाराजांना ज्ञान भगवंतांनी आतून दिलं. ऍक्च्युली तुकाराम महाराजांनी कुठे जाऊन बाहेर जाऊन ज्ञान घेतलं नाही. आणि नंतर त्यांनी मग वेदांचा अभ्यास केला आणि मग त्यांच्या निदर्शनास आलं की वेदांमध्ये दिलेलं आहे की या 4 संप्रदायापैकी एका संप्रदायामध्ये दीक्षा घेणे अत्यावश्यक आहे, कंपल्सरी आहे. तुकाराम महाराज ऍक्च्युली भगवंतांसमोर बसून रडायचे की मग मला आता गुरु कुठे मिळणार? मी तर शोधायचा खूप प्रयत्न करतोय, मला तर कोणी सापडत नाही जो मला दीक्षा देऊ शकेल. तेव्हा विचार करा, 300-400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध गुरु मला भेटत नाही दीक्षा घ्यायला. तुमच्या पुढे मात्र लिस्ट आहे, मेनू कार्ड आहे, यातलं तुम्हाला निवडायचं आहे यातलं कोण गुरु मला दीक्षा देईल. एवढं सोपं असतं का ते? अनफॉर्च्युनेटली स्वस्त करून ठेवलं आपण सगळं. प्रभुपाद म्हणतात स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काही सुविधा मिळवण्याच्या हेतूने या युगातील दुर्दैवी लोक अशा भोंदू आणि फसवेगिरी करणाऱ्या तथाकथित संप्रदायाकडून मंत्र दीक्षा घेतात. पृथू महाराजांनी मात्र व्यक्तिगत आचरणाद्वारे दाखवून दिले की मनुष्याने अधिकृत संप्रदायाकडून ज्ञान प्राप्त करावे. बघा, प्रभुपाद इथे असं म्हटले नाही, पृथू महाराजांनी व्यक्तिगत आचरणातून दाखवून दिले की मनुष्याने अधिकृत संप्रदायाकडून दीक्षा घ्यावी. अधिकृत संप्रदायाकडून ज्ञान प्राप्त करावे. ज्ञान प्राप्त करणे हीच दीक्षा असते, हीच दीक्षा असते. म्हणून त्यांनी सनत कुमारांचा आपले आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला.
आता इथे आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा, तुमच्या लक्षात येते का? पृथू महाराज कुठे गुरु शोधायला गेले नाही आपल्यासारखे. चॅट जीपीटीला विचारलं नाही, हु इज द बेस्ट गुरु इन दिस वर्ल्ड टुडे, कॅन यू गिव्ह? एआय ला विचारलं नाही. पृथू महाराजांचं हृदय इतकं शुद्ध होतं की गुरु त्यांच्या घरी आले. लक्षात येते का तुमच्या? भगवंत अरेंजमेंट करतात, तुम्ही फक्त हृदय स्वच्छ करा, बस एवढी एकच पात्रता आहे. सनत कुमार पृथू महाराजांच्या घरी आले ज्ञान द्यायला, दीक्षा द्यायला नाही, ज्ञान द्यायला. ट्राय टू अंडरस्टँड. हो की नाही? पुढच्या श्लोकाचा तात्पर्य मी वाचणार होतो, पण आता राहू दे, 7 वाजले आणि विषय पण बदलेला आपला विनाकारण. हा विषय बदलून चालणार नाही, दिवसभर हे विषय लक्षात ठेवा. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही एका ठिकाणी सांगितलं की पैगंबर आणि येशूख्रिस्तांचा जो संप्रदाय तो अधिकृत संप्रदाय आहे. येस. पण हे तर चर्चा केल्यानंतर हे निराकारवादी, मायावादी असल्यासारखे वाटतात. आता जसं माझं लास्ट वीक मध्ये बोलणं झालं मुस्लिम, त्यांना त्यांचा देव विचारला, अल्ला विचारला, तर ते सांगतात की तो ती एक शक्ती आहे, त्याला आकार नाही वगैरे काही नाही, आणि त्यांना ते स्वर्गाच्या पलीकडे जात नाही. आणि त्याची चर्चा करताना मी असं सहज विचारलं की तुमच्या पुराणात कुठं सांगितलंय नॉन व्हेज खायला, तर ते म्हणे सांगितलंय. आता त्यांना म्हणलं अजून काय पाप सांगितलं, ते म्हणे दारू पिणं हे पाप आहे, तर मटण खाणं पाप नाही सांगितलं. तर मी त्याला सहज विचारलं मी की बाबा दुसऱ्या जीवाला त्रास देऊन तुम्ही सुखी कसे होऊ शकता, तर ते मान्य नाही त्याला. ते काय म्हणे की ते पुराणातलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही खाऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी खायसाठी दिल्या, त्यामुळे ते खायला अलाउड आहे. तर मग हे अधिकृत कशा असू शकतात? जर निराकारवादी असतील, ते भगवंतांना मानत नाही, एका शक्तीला मानतात, त्याच्याबद्दल अरे व्हेरी इंटरेस्टिंग. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही, व्हेरी इंटरेस्टिंग. प्रत्येक संप्रदाय जेव्हा भ्रष्ट होतो, लक्षपूर्वक ऐका, प्रत्येक संप्रदाय जेव्हा भ्रष्ट होतो तेव्हा पहिल्यांदा तो निराकारवादी होतो, डायरेक्टली नास्तिकवादी होत नाही, आणि मग हळूहळू तो नास्तिकवादी होतो. तर कुठलाही संप्रदाय, अगदी हे 4 संप्रदाय देखील, आता जसं मगाशी मी म्हणाले ना की या 4 संप्रदायामध्ये पण आता काही तुम्हाला शोधून सापडणार नाही, खूप शोधावं लागेल. श्रील प्रभुपाद जे निर्विशेषवादी, शून्यवादी, पाश्चात्य देशतारीने होते. श्रील प्रभुपादांचा अख्खी चळवळच या निराकारवाद्यांच्या विरोधात होता. त्यांचे शिष्य निराकारवादी बोलतात. कॅन यू इमॅजिन? कारण माणूस या भौतिक जगामध्ये स्वतः भगवान व्हायला आलाय, आणि ज्याला भगवान होता येत नाही इथे, त्याला वाटतं की निराकारवाद हा एक मार्ग आहे आपला भगवान व्हायचा, शेवटचा चान्स आहे. त्यामुळे सगळे संप्रदाय हळूहळू निराकारवादाकडे जातात. कारण ते निराकारवाद जो आहे त्याला ब्रह्मवाद म्हणा, मायावाद म्हणा, आणि जो भगवान श्रीकृष्णांना साकार रूपामध्ये स्वीकारणे आणि ब्रह्म स्वरूपामध्ये स्वीकारणे, त्याच्यामध्ये जी बाउंड्री लाईन आहे ती खूप छोटीशी आहे. कारण तत्वज्ञान मिळतं जुळतं आहे सगळीकडे, फक्त भगवंतांना तुम्ही साकार स्वरूपात मानायचं नाही. बाकी सगळं आम्ही मानतो वेदांमध्ये दिलेलं, फक्त साकार स्वरूपात का मानत नाही? कारण अजून एक कुठेतरी चान्स आहे मला भगवान व्हायचा. त्यामुळे सगळ्यांचं रूपांतर याच्यामध्ये होतं. तुम्ही आता अक्षरशः साऊथ इंडियामध्ये गेला ना, जिथे ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय जो आहे आपला, याच्यामध्ये श्रील रूप सनातन आणि जीव गोस्वामी यांनी शिक्षा प्रणालीला जास्त महत्व दिलं. शिक्षा प्रणाली पण वेगवेगळ्या असतात, दीक्षा प्रणाली, सिद्ध प्रणाली,
पूर्वीच्या काळामध्ये सिद्ध प्रणाली होती, म्हणजे डोक्यावर हात ठेवले की शिष्य व्हायचा. तसं चैतन्य महाप्रभू कधी कधी करायचे. परंतु चैतन्य महाप्रभूंनी सांगितली की आपली प्रणाली जी आहे, प्रणाली म्हणजे मेथड, पद्धती, ही शिक्षा प्रणाली आहे, म्हणजे ज्ञानावर आधारित आहे. म्हणून जीव गोस्वामींनी बसून भरपूर पुस्तकं लिहिली, रूप गोस्वामींनी बसून भरपूर पुस्तकं लिहिली, आणि आज देखील आपण तत्वज्ञानावर चर्चा करतो. आपण जादू टोण्यावरती चर्चा करत नाही. आणि हे तत्वज्ञानावरती चर्चा जिथे टिकून आहे तिथे साकारवाद टिकून राहणार आहे, बाकी सगळीकडे निराकारवाद पसरणार आहे. साऊथ इंडियामध्ये हे श्री संप्रदाय, रामानुजाचार्य वगैरे यांनी डीटी वर्शिप म्हणजे विग्रहांची पूजा याला जास्त महत्व दिलं. साऊथ इंडियामध्ये तुम्ही गेला तर बघा, याला खूप महत्व आहे. आणि अजूनही इतक्या सुपर सुंदर पद्धतीने ते करतात, इतक्या काय म्हणतात त्याला, ऑप्युलंट, भव्य पद्धतीने करतात. साऊथ इंडियातली मंदिरं बघा, त्यांची पूजा बघा, त्यांची विधिविधानं बघा. परंतु दुर्दैवाची गोष्ट, त्या संप्रदायामध्ये पण तुम्हाला लोक मिळतील जे निराकारवादी आहेत. आता बोला. कारण माणसाचा इंट्रिन्सिक स्वभाव आहे, स्वामी प्रभू इथे बनायला आलोय, तर चान्स जर मला निराकारवादा म्हणून मिळत असेल तर मी तेच स्वीकार करणार. आणि म्हणून कुठल्याही संप्रदायाचं हळूहळू हळूहळू पतन याच्यामध्ये होतं. प्रभुपादांच्या शिकवणीचं पतन याच्यामध्ये व्हायला लागले. बायबल आणि कुराणाचं पतन व्हायला याच्यात आश्चर्यकारक गोष्ट काय, त्याला तर हजारो वर्ष होऊन गेली. हजारो वर्षामध्ये किती भेसळ झाली असेल त्याच्यामध्ये, विचार करा. ऍक्च्युली हे निराकारवादी नाहीयेच. येशू ख्रिस्त नाही भगवान निराकार आहेत समजावून सांगायला आले होते, नाही मोहम्मद पैगंबर सांगायला आले होते. ते तर सांगायला आले होते की भगवान साकारवादीच आहे. पण दुर्दैवाने सगळ्याच भ्रष्टीकरण असं होत असतं. आणि हळूहळू लोक शास्त्र बिघडवतात. जसं प्रभुपादांची पुस्तकं आता आपण बदलायला लागलेलं आहे. असुरी प्रवृत्तीची लोक जे एकदा घुसली की शास्त्र बदलतात, मग तत्वज्ञान बदलतात, मग तिथून पुढे जे लोक घेतात ते सगळे बिघडतच जातात. एका सर्वेनुसार आज जे बायबल, आपण तुम्ही जरी बायबल जाऊन विकत घेतला कुठे, बेस्ट मधला बेस्ट पण बायबल विकत घेतला, त्याला 80% शब्द बदललेले आहेत लोकांनी. ओरिजिनल नाहीच आहे. त्यामुळे कोणाला माहिती आहे ओरिजिनल त्याच्यात काय होतं. प्रभुपाद सांगतात की ज्या देशामध्ये, ज्या काळामध्ये, ज्या परिस्थितीमध्ये हे मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त आले होते, तिथली परिस्थितीच अशी होती की लोकांना भगवद्गीता सांगणे तेव्हा कोणालाच पटलं नसतं. जसं प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात की कुराणामध्ये असे नियम आहेत की तुम्ही स्वतःच्या बहिणी बरोबर, आई बरोबर लग्न करू नका. मग आपल्याला डोक्याला आश्चर्य वाटलं पाहिजे की भगवंतांचा भक्त येऊन असं कसं काय लिहू शकतो. त्याने भगवद्गीता का सांगितली नाही तिथल्या लोकांना, हे नवीन कुराण का लिहिलं, असा प्रश्न आपल्या डोक्यात येऊ शकतो ना. त्याचं उत्तर प्रभुपाद सांगतात की परिस्थितीच इतकी महाभयानक वाईट होती की त्या परिस्थितीतल्या लोकांना भगवद्गीता सांगून एक शब्द कळाला नसता. त्यामुळे त्यांना कळेल त्या भाषेमध्ये मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्तांनी कुराण लिहिली, बायबल लिहिला, त्याच्यामध्ये नियम वेगवेगळे लिहिले. आणि हा झाला तत्वज्ञानाचं काय म्हणतात त्याला, ग्लानी किंवा ऱ्हास होणे. आणि दुसरा ऱ्हास कसा होतो, लोक या शास्त्रामध्ये लिहिलेल्या कर्मकांडावरती जास्त विश्वास ठेवतात आणि तत्वज्ञानावरती कमी विश्वास ठेवतात. हे आपल्या हिंदू धर्मामध्ये पण आपण पाहू शकतो. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचं कशाला बघायला पाहिजे, हो की नाही. भगवद्गीतेतले सगळे श्लोक विसरून जातील काही काही लोक, परंतु एखादा श्लोक असा लक्षात ठेवतील जिथे भगवंतांनी सांगितलंय की हे करा म्हणजे हे मिळेल. जसं 17व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात
की देवी देवतांची पूजा करा. तिसऱ्या अध्यायात सांगतात देवी देवतांची पूजा, देवी देवतांसाठी यज्ञ करा म्हणजे तुम्हाला हे मिळेल ते मिळेल. एवढंच लक्षात ठेवायचं. का? कारण परत एकदा लक्षात घ्या, याचं मेन कारण आहे भौतिक आसक्ती, भौतिक अस्तित्व आपल्याला टिकवून ठेवायचंय. त्याच्या बाहेर पडण्याचे आपल्याला बुद्धीच मिळालेली नाही. त्यामुळे कर्मकांड जास्त केला जातो आणि तत्वज्ञान कमी. तर कुराणमध्ये ऍक्च्युली सांगितलेलं आहे, प्रभुपाद पण सांगायचे की कुराणमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही मांस खाऊ शकता, तुम्ही आठवड्यातून एकदा आंघोळ केली तर चालेल, तुम्ही सुंता केला पाहिजे, हे कुराणमध्ये दिलेलं आहे. परंतु त्याचं कारण होतं, ज्या भागामध्ये मोहम्मद पैगंबर जे आले होते तो वाळवंट होता, तिथे खायला प्यायला काही मिळायचं नाही. आणि म्हणून जे मांस खायला सांगितलं त्याला त्यांनी हलाल नाव ठेवलं. त्या हलाल पद्धतीनेच खावा म्हणून सांगितलं. कोण खातो आता आज हलाल पद्धतीने? हलालाचे जर नियम जर तुम्ही बघितला, हलालाचा पहिला नियम असतो तुम्ही मारलेल्या जीवाला तुम्हीच खाल्लं पाहिजे, दुसऱ्याने मारलेलं नाही खायचं. हेच कोण पाळत नाही आता. परंतु आजच्या मुसलमानांना हलालच मांस पाहिजे, परंतु हलालचे सगळे नियम तो कापणाऱ्याने पाळलेलं पाहिजे. तिथेच हलाल संपला ऍक्च्युली, पण त्यांना माहिती नाही. कारण जसं हिंदू धर्मामध्ये पण तेच चालू आहे. नियम पाळायचे आहेत परंतु इनडायरेक्टली कसे तरी पाळायचे आहेत बस. पूजा करायची, सत्यनारायण करायचंय, हे करायचंय ते करायचंय. एवढ्या होमात का करेना, हे घ्या 5,000 रुपये माझं करून टाका, शास्त्रात लिहिलंय करायला. त्याच्या मागचा अर्थ माहिती नाही, काय माहिती नाही, काही माहिती. तसंच आहे, सेम टू सेम. मानवी प्रवृत्तीच तशी आहे. का शुक्रवारी आंघोळ करायला सांगितलं मोहम्मद पैगंबरांनी? कारण तिथे पाणीच नव्हतं, पाणी मिळायचं नाही. सुंता करायला सांगितलं कारण तिथे पाणी मिळायचं नाही, मग इन्फेक्शन वाढायचे. मग असे काहीतरी नियम लिहिले. मग आता तुम्ही अशा देशामध्ये राहता जिथे पाणी आहे, फळावर आहेत, भाजीपाला आहेत, तुम्ही ते तत्वज्ञान आहे तसं घेतलं नसलं पाहिजे. परंतु तत्वज्ञान घ्यायला नाही मुस्लिम तयार असतो ना हिंदू तयार असतो. त्याला फक्त रिच्युअल्स पाहिजेत, कर्मकांड पाहिजे, म्हणून तो पाळतो बस. दुसरं काही त्याच्या मागे उद्देश नाही. तुम्ही ज्यांना विचारलं, मी 100% गॅरंटीड सांगतो त्यांनी स्वतः पूर्ण कुराण कधी वाचलेलं नसेल. आणि मग याच्यामध्ये भर पडते, जे वाचतात स्वतःच्या स्वार्थासाठी ते बदलून सांगणारे धर्मगुरू, हे असे ढोंगी फसवेगिरी करणारे धर्मगुरू हिंदू धर्मात पण आहेत, तसेच मुस्लिम धर्मात पण आहेत. त्यांचे जे मौला असतात त्यांनी सगळे नियम बदलून सांगितले. काही चालतंय म्हणून सांगितले, हे चालतंय ते चालतंय. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी फालतूचे नियम मध्ये ऍड केले. हा मानवी समाजाचा हा इतिहास कुठेही गेला ना सेमच आहे. त्यामुळे अजून आपल्याला या लोकांबद्दल दया करुणा आपल्या मनामध्ये वाढली पाहिजे, हो की नाही? हा प्रॉब्लेम आहे. कोणी मुस्लिम येऊन तुम्हाला सांगत असेल की अल्लाह व्यक्ती नाही शक्ती आहे, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे. ते हिंदू धर्मातले सांगायला लागले, तुम्हाला मुस्लिमांचं काय आश्चर्य वाटायला लागले प्रभूजी, हो की नाही? हिंदू धर्मातले लोक सांगायला लागले भगवान. तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगला कधी जाऊन बघा, तिथे कोर्सेस वगैरे असतात. सकाळ दुपार संध्याकाळ भगवान श्रीकृष्णांचीच भजनं असतात तिथे, दुसरं कुठलं भजनच म्हणत नाहीत त्यांनी. परंतु तत्वज्ञानात मग तर सांगताना सांगायचं की भगवान श्रीकृष्ण भगवान नाहीत, तुम्ही भगवान आहे. प्रभुपाद नेहमी सांगतात की हा एक एस्केप रूट आहे आपला. म्हणजे सगळ्या बाजूने अडकलोय हे मला कळालंय, इथून काय आता मी बाहेर पडू शकत नाही. परंतु एक मार्ग दिसतोय, निराकारवाद, मायावाद, ब्रह्मवाद. त्या एक दरवाजा दिसतोय, त्यातून गेलो तर मी भगवान व्हायचे चान्सेस आहेत. मॅक्झिमम लोकांची टेंडन्सी तिकडेच जायची असते. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणतात मायेचा शेवटचा पाश.
हे चालू आहे सगळीकडे. दुर्दैवाने या लोकांना समजत नाही की आपण काय करतोय. हिंदू लोकांना पण समजत नाही, मुस्लिमच कशाला. तुम्ही त्याला कितीही समजावून सांगितला की अरे आता तू भारतात राहतोस, तुला सुनता वगैरे करायची काही गरज नाही, तिथे पाणी भरपूर आहे, सगळं व्यवस्थित आहे, 1000 प्रकारचे फळं भाज्या खायला मिळतात, तो ऐकणार नाही. तो म्हणणार माझ्या धर्माने सांगितलं मी हेच करणार. मग हिंदू म्हणत नाही, हिंदू पण तेच म्हणतो. त्याला कितीही समजावून सांगा, हे प्रदूषण करू नको, हे करू नको, ते करू नको, धर्माच्या नावावरती. बघा तुम्ही हे जे हिंदू धार्मिकांचे जे देवस्थान वगैरे आहेत, तिथे जायला घृणा वाटते, एवढा कचरा टाकलेला असतो या लोकांनी. उदबत्तीच्या पुड्या. त्यांना समजावून सांगा, अरे लोकांनो हे कशासाठी सांगितले तुम्हाला, मेन महत्वाचं काय आहे. तो ऐकणार नाही. तो हिंदू पण तुमचा ऐकणार नाही. तसं मुस्लिम ऐकणार नाही, तसंच हिंदू पण ऐकणार नाही. हे सगळ्यामध्ये चालू आहे. आपल्याला फक्त त्यांचं दिसते, आपलं दिसत नाही, हा प्रॉब्लेम आहे. कारण हे राजनीतिज्ञ आणि हे फालतूचे ढोंगी बाबा बुवा हे आपल्याला एकमेकांमध्ये भांडवण्यामध्ये बिझी आहेत. बघा मुस्लिम लोक निराकारवादी आहेत, कर्मकांडी आहेत, आणि तुम्ही नाही. पर कॅपिटा जर आपण नंबर काढले तर हिंदू लोक जास्त निराकारवादी आणि कर्मकांडी आहेत. बघा एक सर्वे करून तुम्ही. आय एम प्रिटी शुअर. पर कॅपिटा म्हणजे कळतं का तुम्हाला? ऑन ऍव्हरेज जर तुम्ही एक सर्वे केला तर तुम्हाला सापडतील की हिंदू जास्त निराकारवादी आहेत, हिंदू जास्त कर्मकांडी आहेत. पण दुर्दैवाने आपल्याला सांगितलं जातं की ते बघा ते कसे वागतात. हा प्रॉब्लेम आहे आपला. शेवटी भक्ती किंवा धर्म हा सगळ्याचा शेवट हा प्रेमामध्ये झाला पाहिजे. हे कुराणामध्ये पण दिलंय, बायबलमध्ये पण दिलंय. परंतु ते लोक ते पण विसरून गेले. जसं तुम्ही म्हणाला, सगळ्याचा शेवट जर प्रेमामध्ये व्हायचा असेल तर तुमच्या डोक्यात आपोआप येईल की माझ्याकडे सफरचंद आहे, ऍपल आहे, ऑरेंज आहे, पेरू आहे, भाजी आहे, भेंडी वांगी सगळं आहे, मग मी का बकरीला मारून खाऊ? दॅट इज द हायेस्ट प्रिन्सिपल. वेदांमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला मांस खायला. ऍक्च्युली तुम्ही कुराणाचं काय सांगायला लागलाय? पण तू कोणाला, ज्याला मिळत नाही, ज्याची इच्छा त्याच्यापासून दूर जात नाही, आणि परंतु त्याला विधी दिलेला आहे कसं खायचं. हे मोहम्मद पैगंबरांनी यांना देखील विधी दिलेले आहे कसं खायचं, परंतु हे विधी ते पण विसरून गेले, इंद्रिय तृप्तीसाठी खायला लागले. आणि सेम टू सेम तुम्हाला मी सांगतो, एक सर्वे करा तुम्ही भारतामध्ये की किती लोक, मुस्लिम लोक मांस खातात आणि किती हिंदू लोक मांस खातात. पर कॅपिटा परत तुम्हाला रिझल्ट हाच मिळेल. हिंदू लोक इथे पण पुढे आहेत मांस खाण्यामध्ये. वी हॅव टू स्टॉप पॉइंटिंग फिंगर्स. ऍक्च्युली काय होणार नाही. प्रॉब्लेम आहे अज्ञान. प्रॉब्लेम धर्म प्रॉब्लेम नाही आहे, संप्रदाय प्रॉब्लेम नाही आहे, समाज प्रॉब्लेम नाही आहे, जात पात प्रॉब्लेम नाही आहे, वर्णभेद प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम आहे अज्ञान. प्रॉब्लेम आहे मत्सर, द्वेष. हे आपले मूळ आजार आहेत. भगवत धामातून घेऊन आलेलो आपण. तिथे आपण आजारी पडलो, द्वेषी मत्सरी झालो, कामी झालो. हा एकच आजार झाला म्हणून आपल्याला इथे ढकललेला आहे. तुम्ही मुस्लिम आहे, हिंदू आहे म्हणून ढकललेलं नाही आहे. भौतिक जगामध्ये तुम्हाला लात घालून पाठवलेलं नाही आहे. तुम्ही कामी झाला, द्वेषी झाला, मत्सरी झाला, अज्ञानी झाला म्हणून पाठवले. तर हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, सीख असो, कुठल्याही जातीपातीचा असो, वर्णाचा असो, त्याचा मूळ आजार आहे द्वेष, मत्सर आणि अज्ञान. मग ते प्रकट, आता आजार कुठलाही असू दे, परंतु त्याची लक्षणं प्रकट व्हायची वेगवेगळी असतात. कुणाच्या अंगावर चट्टे पडतात तर कुणाला ताप येतो. तशातला प्रकार आहे. हिंदू लोकांच्या अज्ञान आणि द्वेष आणि कामीपणा अशा प्रकारे दिसतो, तर मुस्लिम लोकांचा अज्ञान, द्वेष, मत्सर अशा प्रकारे दिसतो. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. दॅट्स व्हॉट. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. प्रभूजी आता आपण हिंसेबद्दल बोलत होतो. तर प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात की जे सध्या या समाजामध्ये खूप धार्मिक प्रचारक पाहायला मिळतात आणि ते लोकांना इंद्रिय तृप्तीच्या संबंधितच मार्गदर्शन करतात. आणि जसं की मृत्यूनंतर पण एक जीवन आहे ही गोष्ट ते समाजात हे प्रचारक कधीच सांगत नाही. आणि याला पण प्रभुपाद म्हणतात की ही पण जीव हिंसा. येस येस, ही पण जीव हिंसा आहे. सगळ्यात मोठी जीव हिंसा आहे म्हणतात प्रभुपाद ऍक्च्युली. कारण तुम्ही आत्म्याला मारता. ईशोपनिषद मध्ये म्हटलेलं आहे आत्महाना. शरीराला मारलेलं एक वेळ ठीक आहे, पण आत्म्याला मारणं सगळं, आत्म्याला कोणी मारू शकत नाही. फिगरेटिव्हली म्हटलेलं आहे. आत्म्याला मारता म्हणजे काय, आत्म्याला इथून मुक्त व्हायचे चान्स देत नाही तुम्ही. किती मोठी हिंसा असेल ती. व्हेरी इंटरेस्टिंग. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम.